राहणारी स्त्री आहे. एक स्त्री आमच्या वाडीतली मालती गणपत गावडे आणि गणपत सुमा गावडे ह्या सगळं हे करून आमच्या मुलांना केस घालतात, रस्त्याचं हे करून खोट्या केसी घालतात आमच्या मुलांवर. सगळ्या माणसावर खाल्लं तर त्या ठीक होते. आता आमच्या मुलापर्यंत त्यांनी आले. आमची मुलं शिक्षणासाठी सगळीकडे बाहेर आहेत आणि आता केसी घालते. प्रत्येक वेळेला मुलं आमची केसींसाठी ते नोकरी शिक्षण सोडून ते येऊ शकत नाही. ह्याच्यासाठी आम्हाला न्याय द्यायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो. रस्त्याचं निमित्त करून बाकी काही नाही आहे. वैयक्तिक वाद वगैरे असं काहीच नाही. रस्त्याचं निमित्त आहे फक्त आणि मुलांना हे करते फक्त. 23 नंबरमध्ये नोंद आहे रस्त्याची. म्हणजे रस्त्याचं काम झालेलं आहे का पूर्ण? हो, रस्त्याचं काम झालेलं आहे. मग रस्त्यावरनं का असा विरोध तुमच्यासाठी? आता त्यानं आपली जमीन आहे म्हणून सांगतोय. महाराष्ट्र शासनाची जमीन आहे. ती जमीन आहे. हां, पारंपरिक आमची रस्ता आहे. पहिल्यापासूनचा रस्ता आहे तो. आम्हाला शेताकडे जायला, आमच्या मुलांचं खेळायचं ग्राउंड जायला सगळं तिथंच. ग्राउंडवर मुलांना खेळायला जायला रस्ता तो, सगळ्याला रस्ता तो. आमच्या शेताकडे जायला रस्ता तो, कपडे धुवायला, गणपती विसर्जनला सगळ्याला जायला रस्ता तोच आहे. आणि अशा या खोट्या केसी घालते. त्याच्यामुळे आमची मुलं गावाकडे तर येणार कशी आणि काय करणार? गणपतीत आली तर केसी, मे महिन्यात आली तर केसी. कोण आले वाडीवर त्यांची बघायची आणि त्यांच्या नावाने केसी घालायचे. तो मग कुठे आहे काय आहे केसी घालते. त्या मुलं आमची कुठे कामानिमित्त बाहेर सावंतवाडीत कुठे गेली, पाहुण्यांकडे गेलेली असतात तरी पण त्यांची नावं असतात. असं चाललेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या महिलांना आम्ही आयाने आता काय करायचं हे आम्हाला न्याय द्या. त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलोय. महिलांना आरक्षण आहे मान्य आहे, पण महिलांनी पण त्याचा गैरवापर करू नये. आम्ही पण महिला आहोत, आम्हाला पण नाही पाहिजे. मी भाग्यश्री अर्जुन गावडे, राहते मुळवणवाडी. माझी एकच अपेक्षा आहे की आमच्या वाड्यावरचा रस्ता सारखा नाही आहे. तो पंचायतीत काय स्थगिती नाही आहे. पंचायतीत जो तो पंचायतीने सारखा करून दिला असता तर आमची भांडण झाली नसती. रस्त्याखातीरच ही भांडणं झाली आहे. परत माझं एक घर आहे शेतात, एक घर आहे वाड्यावर. मग माझी सासू राहते शेताच्या घरात. मला जायचं पाहिजे गणेशला, गणपतीला, शिवम्याला, त्याबरोबर बारीक सणाला. आणि माझा नवरा पेशंट आहे. मग ह्या वर्षी मी पेशंट आहे म्हणून मी जास्त नसली म्हणून या बाईने माझ्या मुलाचं नाव अडकलं. का अडकलं आणि कशाला अडकलं? मुलगा माझा स्वतः काम करतो बारीक तरी कोणाची तरी. सारखं हिच्याकडे यायला आणि पेशंटला बघायला मला टाईम लागतो. पेशंट म्हटल्यावर माझा मोठाच पेशंट प्रॉब्लेम आहे हा डायलेसिसचा. म्हणजे मला हिच्याबरोबर असा केसीला यायला कधीच भेटणार नाही. कारण एक दिवस सोडून मला बांबोळीला जायला पाहिजे, एक दिवस सोडून मला बांबोळीला जायला पाहिजे. माझ्या नवऱ्याला बरं नाही आहे आणि माझ्या मुलाला अशा केसेस कशाला अडकलंच ना. परत त्याबरोबर माझी 90 वर्षाची सासू आहे. तिला काय ती झालं तर मला त्या शेतात जायचं जाईल. काल आणि एक सांगते गोष्ट, पावसाच्या वेळी माझ्या वाड्यावरच्या माझ्या जावाबाई आल्या नाही सगळ्या. म्हणून येता येता कुणीतरी तिच्या वाड्यावरच्या गेटची एक फोमारी काढली. तिने काय सांगितलं माझा सगळ्याच खूप मोडला. त्या रागाने ती व्हिडिओ शूटिंग करताना माझ्या जावाने त्याचा खूप काढला. तिने तसं म्हटल्यावर शिवीगाळ केल्यावर पहिली काढला नव्हता. याच्यासाठी फक्त आमच्या रस्त्यासाठी आणि आमचे पेशंट, म्हातारी सासू आहे, माझा पेशंट आहे, मला जायला रस्ता पाहिजे. त्याबरोबर आमच्या जावा घरात येणार, काय तरी बरं वाईट गोष्टी घडणार, त्याच्यासाठी मला रस्ता पाहिजे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.